झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील वनी बुद्रुकमध्ये विद्यार्थ्यांचे अर्धनग्न आंदोलन। नवी इमारत असूनही जीर्ण इमारतीत शिकवले जात असल्याचा आरोप। अभ्यासिका आणि वाचनालय यांसारख्या मूलभूत सुविधांचीही मागणी। प्रशासनाने नवीन प्रशासकीय इमारत उभी केली असतानाही धुळे तालुक्यातील वनी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही पडक्या आणि जीर्ण झालेल्या इमारतीत शिकवले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। याच्याच निषेधार्थ आज 5 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीसमोर अर्धनग्न आंदोलन करत संताप व्यक्त केला। हे आंदोलन केवळ सुरक्षित शिक्षण मिळावे यासाठी नसून विद्यार्थ्यांना अभ्यासिका, वाचनालय आणि व्यायामशाळा यांसारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यात यासाठी करण्यात आले। वारंवार या मागण्या करूनही ग्रामपंचायत तसेच स्थानिक प्रशासन मात्र यांच्या या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी ठाम पवित्रा घेतला की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। यावेळी ग्रामपंचायत, सरपंच तसेच जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावरही दुर्लक्षाचा ठपका ठेवण्यात आला। याबरोबरच या आंदोलनात समाधान पाटील, मयूर पाटील, भावेश मासुळे, जयेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संदीप पाटील, तन्मय पाटील, राहुल पाटील यांसोबत अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।